आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असे खायला खूपच टेस्टी लागणारे आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत. हे लोणचं बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. ह्या लोणच्यासाठी लागणारा मसालाही आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी जेमतेम अर्ध्या तासामध्ये हे लोणचं बनवून तयार होतं आणि खायलाही खूपच टेस्टी लागतं. हे लोणचं तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत. आवळे घेताना शक्यतो त्याच्यावरती डाग नसतील त्याच पद्धतीचे आवळे घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे आवळे मी धुवून घेतले आहेत. आता स्वच्छ पुसून आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंही मॉइश्चर राहणार नाही. मॉइश्चर राहिलं तर आवळ्याचं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हे आवळे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. आवळे पुसून घेतल्यानंतर आपल्याला हे आवळे कट करून घ्यायचे आहेत. आता आवळ्याला ज्या ह्या पद्धतीच्या कडा असतील तिथून आपल्याला कट मारायचे आहेत आणि आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. फोडी करून घ्यायच्या आहेत आणि जी मधली बी आहे ती साईडला आपल्याला काढून घ्यायची आहे. इथं मी आवळ्याच्या लहानच फोडी केलेल्या आहेत. जर तुम्हाला मोठ्या फोडी हव्या असतील तर ह्याच्यापेक्षा मोठ्याही फोडी तुम्ही करून घेऊ शकता. आता अशाच पद्धतीने सर्व आवळ्याच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. इथं मी सर्व आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्या लोणच्यासाठी लागणारा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. आता हे साईडला ठेवूया आणि मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी इथं मी 1 चमचा बडीशोप घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतले आहेत, 1 चमचा मेथीदाणे घेतले आहेत आणि 1 चमचा कलोंजी घेतली आहे. आता त्याचबरोबर इथं मी 3 चमचे मीठ घेतलं आहे, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि पाव चमचा इथं मी हिंग घेतला आहे. आता मी इथं 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी भाजून ती बारीक करून घेऊ शकता. इथं माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी इथं मोहरीची डाळ घेतली आहे. आता 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल तडका पॅन मध्ये टाकलं आहे. आता हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता तेल कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत, कलोंजी टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे, नाहीतर आपला तडका जळू शकतो. त्याच्यानंतर 1 चमचा बडीशोप टाकायची आहे आणि 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. आता हे सर्व थोडंसं हलकंसं थंड झालं की आता ह्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि आता ही फोडणी तयार झालेली आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मगच ही आपल्याला लोणच्यामध्ये वापरायची आहे. आता एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये जी 1 वाटी आपण मोहरीची डाळ घेतली होती ती टाकायची आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचं आहे. आता आपण हा लोणच्याचा मसाला बनवत आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण ज्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. आता ह्या फोडी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता चमच्यापेक्षा जास्त व्यवस्थित असा बाउल हलवला की ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साईडला 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर आपण जे तेलाचा तडका बनवला होता तो आपल्याला ह्याच्यावरून टाकायचा आहे आणि हे लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं खायला खूपच चटपटीत लागणारं खूप टेस्टी असं लोणचं बनून तयार झालेलं आहे. जेमतेम अर्ध्या तासामध्ये हे लोणचं बनून तयार झालं. खायला खूपच टेस्टी आहे हे लोणचं. आणि जर तुम्हाला तेल थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही जादाही तेल वापरू शकता. आणि हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी लोणचं हे नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं, कारण की लोणचं कोणतंही बनवा ते थोडंसं आंबट असतं आणि धातूच्या बरणीमध्ये जर ते तुम्ही ठेवलं तर रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे हे लोणचं नेहमी स्टोअर करण्यासाठी काचेचीच भरणी वापरा, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकलं जातं.
हे लोणचं बनवल्यानंतर ते 8 दिवसांनी मुरलं जातं. त्यानंतर हे लोणचं खायला खूप टेस्टी लागतं आणि ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.